कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय जयप्रकाश पाटील साहेब, आदरणीय बाळासाहेब शेळके, या तालुक्याचे माजी सभापती, माझे मित्र गुरुनाथ म्हेत्रे, माजी सरपंच पिरापन म्हेत्रे, पक्षाचे दोन्ही उमेदवार सनाताई कौसर, अनंत म्हेत्रे, उशीर भरपूर झालाय, वेळ भरपूर झालाय. मी एवढं सांगण्यासाठी थांबलोय, दोन्ही उमेदवार पक्षाचे प्रामाणिक आहेत. ह्या वेळेला, गेल्या वेळेला 2017 मध्ये अल्लूच्या आईला उमेदवारी दिलं गेलं, मुसलमान समाजाला उमेदवारी द्यावं म्हणून बाळासाहेबांना मी सांगितलं. अल्लूची आई आणि अमृत चव्हाणची मंडळी, याच्यामध्ये अमृत चव्हाणची मंडळी निवडून आली, अल्लूच्या आईचा पराभव झाला. ह्या वेळेला सुद्धा मुस्लिम भगिनीला तिकीट दिलेलं आहे. मी समाजावर बोलणार नाही, पण हे काय, विचार करूनच मतदान करा. समाजातल्या उमेदवाराचा पराभव होत असेल 2 वेळा, तर पक्ष त्याचा विचार परत करेल का नाही मला माहिती नाही, पण ते होऊ नये ही कळकळीची विनंती आहे सगळ्या धनगर, मुसलमान, लमाण, इतर सगळे समाजाला. कुणाला किती वेळा संधी दिलंय हे पिरप्पा म्हेत्रेंनी चांगलं सांगितलंय सगळ्याला. कुणावर टीका करत बसण्यापेक्षा एकच विचार करा, खरंच बाबा समाजाला उमेदवारी दिले पक्षानं 2 वेळा, आपण खरंच त्याला मतदान करावं का नाही हे विचार करा. प्रश्न पैशाचा ते सोडून द्या, सगळं पैसेवाले निवडून यावं असं नाही. ही निवडणूक नाही. 78ला देवकते साहेब निवडून आले, त्यावेळेला काय नव्हतं देवकते साहेब, त्यांचं घरही नीट नव्हतं. 80ला देवकते साहेबाचा पराभव झाला, 85ला परत निवडून आले, 90ला आले, 95ला आले, 99ला आले. पक्षाने त्यांना 6 वेळा तिकीट दिलं. का? एक पक्षाचा निष्ठावान माणूस, श्रीमंत म्हणून नाही. साहेबाबरोबर ज्यांनी लढले ते सगळे कोट्याधीश होते, त्यांचा पराभव झाला. म्हणजे पक्षापुढं माणूस, श्रीमंती वगैरे सगळं खोट आहे. म्हणून म्हणतो हे दोन्ही उमेदवार गरीब आहेत, त्यांना मतदान निष्ठेने करा, एवढी एक कळकळीची विनंती करून 2 शब्द संपवतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो.